नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा 18 जानेवारी भागामध्ये अक्षरा बाहेर निघते आणि तिला चाफ्याचं फूल विकणारे दिसते. ती मनात आणि स्माईल करत म्हणते, अधिपती मी आणि चाफा आमचं एक वेगळंच नातं आहे. आज मी फुलं घेऊन गेल्यानंतर चाफ्याचा दरवळणारा सुगंध यानेच अधिपतीचा राग गळून पडेल आणि आमचा संसार पुन्हा फुलेल. ती आता चाफा घेते आणि तेवढ्यात रिक्षा येते. बाबा म्हणतात, अक्षू आवरलं का? विद्या म्हणते, अक्षू काळजी घ्या. आता बाबा आणि ती निघून जातात. मुणेश्वरी सारखी फोन करत असते आणि म्हणते, ही हिराबाई फोन का नाही उचलत? अधिपती गाडीतून अक्षराकडे चाललेला असतो. विद्या किचनमध्ये काम करत असते. हिरा म्हणते, आई खरंच गेली ताई सासरी? विद्या म्हणते, हो. हिरा म्हणते, तिला जायची काही गरज होती का? विद्या संशयाने बघायला लागते. हिरा म्हणते, नाही म्हणजे तिचं जिजूंशी भांडण झालं ना, मग काय गेली ती? विद्या म्हणते, हिरा नवरा बायकोचे भांडण ते काय कायम चालू राहणार का? हिरा म्हणते, ती गेलेली किती वेळ झाला? विद्या म्हणते, बराच वेळ झाला. एवढा पोचली पण असेल. हिरा फोन करते आणि म्हणते, ताई कुठपर्यंत पोचली? अक्षरा म्हणते, आता पोचेलच घरी. ती ताई कशाला गेली तू? अक्षरा म्हणते, अगं हिरा म्हणते, तुझं स्वागत पायगाड्या घालून भुवनेश्वरी मॅडम करणार आहेत का? केला तर अपमानच करतील. अक्षरा म्हणते, त्यांनी माझं स्वागत करावं अशी इच्छा पण नाही माझी. अगं मी अधिपतींसाठी जाते. हिरा म्हणते, त्यांच्यासाठी कशाला? काय गरज आहे? त्यांनीच घराबाहेर काढलं ना तुला? अक्षरा म्हणते, हिरा काय चाललंय तुझं? आणि हे बघ, मी माझ्या घरी चालले. आता काही झालं ना, मी माघार नाही घेणार. आणि प्लीज तुम्हाला काही सांगू पण नको. हिरा त्रस्त होते आणि फोन बंद करते. तेवढ्यात तिचा फोन असतो. ती आई कामाचा फोन आहे, मी आलेच. मुणेश्वर म्हणते, काय हिराबाई कावाधरनं फोन करतोय आम्ही तुम्हाला, फोन का नाही उचलत? हिरा म्हणते, सॉरी मॅडम, ताईशी बोलत होते. भुवनेश्वरी म्हणते, तेच विचारतोय आम्ही, कुठे आहेत तुमच्या ताई? हिरा म्हणते, ताई येते तुमच्याकडे. भुवनेश्वरी म्हणते, किती वेळ झाला? ती पोचत असेल आता. भुवनेश्वरी म्हणते, तुमचे आई बाबा? ती बाबा तर ताईबरोबरच आहे आणि काही कारण काढून आईला काढेल घराबाहेर. ते आज जाऊन म्हणते, आई मला ताईची खूप काळजी वाटते. विद्या म्हणते, अगं नवरा बायकोची भांडणे मिटणारच, त्यात काय एवढं? हिरा म्हणते, आई तिचे खूप प्रॉब्लेम आहे. तुम्हाला टेन्शन येतं म्हणून ती काही सांगत नाही, पण माझ्याजवळ सगळं काही बोलते. विद्या म्हणते, हो का? अगं बाई. ती म्हणते, ऐक नाही, आपण ताईसाठी काहीतरी करायला पाहिजे. मी गुरुजींशी बोलले आणि त्यांनी एक पूजा सांगितली. विद्या म्हणते, हो का? मग चल आपण करूया. हिरा सांगते, मला निखिलच्या नातेवाईकांकडे जायचे. माझी पहिली संक्रांत ना, तू एक काम कर, मंदिरात जा आणि पूजा कर. विद्या म्हणते, हो मी लगेच तयारी करते. दुर्गे येते आणि म्हणते, ताई मी ड्रायव्हरला पाठवलं. मुणेश्वर म्हणते, ड्रायव्हरचं ठीक आहे, पण आता मोठ्या मालकांचं काय करायचं? दुर्गे म्हणते, त्यांचं काय ताई? मुणेश्वर म्हणते, अगं सुनबाई इथं यायला निघाल्यात. त्या जर मोठ्या मालकांना भेटल्या तर झालंच. दुर्गी डोक्याला हात लावत म्हणते, बया. मुणेश्वरी म्हणते, दुर्गे नीट ऐक. ते आता काय काय करायचं हे दुर्गीला सांगते. दुर्गी जाते आणि म्हणते, आत्ते ताई आणि मोठ्या मालकांचं लग्न होण्यासाठी ताईने एक नवस केला होता. ती संक्रांतीला मोठ्या मालकांना मंदिरात घेऊन जाणार होती. अगं आत्ता लगीन झालं नाही म्हणून काय झालं, पण पुढं तर होणारच ना. तुला नाही वाटत का लगीन व्हावं? आजी म्हणते, दुर्गे असं काय बोलते, मला पण वाटतंयच की. ती मग एक काम कर, मोठ्या मालकांना मंदिरात घेऊन जा आणि पूजा घाल. आजी म्हणते, अगं पण. ती आत्ते, अगं पण नाही, तू घेऊनच जा. आता मोठ्या मालकांना काय काय सांगायचं हे दुर्गी आजीला सांगते. आजी पूजेचं ताट घेऊन जाते आणि चारवासला म्हणते, चला मंदिरात. चारवास म्हणतो, आई आता मंदिरात? आजी म्हणते, सुनबाई घरी येण्यासाठी आपण देवाला साकडं घालूया. ते असं काही इमोशनल करते की चारवास विचारात पडतो. आजी म्हणते, मी तुमच्या पुढं हात जोडते, चला ना मंदिरात. चारवास म्हणतो, आई हे काय करता? तुम्ही तर माझ्या मनाला हात घातला. मला पण वाटतं अक्षरा लवकरात लवकर घरी यावी. आजी म्हणते, चला मग. हे दुर्गी चुरून ऐकत असते. ते दोघं बाहेर पडतात आणि दुर्गी भुवनेश्वरीकडे पळत जाते. अधिपती रस्त्याला गाडी उभ्या करतो आणि ड्रायव्हरची वाट बघत असतो. तेवढ्यात अक्षरा आणि बाबांची रिक्षा येते.
अधिपती रिक्षाकडं बारीक बघत असतो, पण नंतर मात्र दुसरीकडे बघून घेतो आणि अक्षरा थायलंडचे फोटो बाबांना मोबाईलमध्ये दाखवत असते. दुर्गी म्हणते, ताई गेले ते दोघं जण बाहेर. अगं जातच नव्हते. आत्ती पण ऐकत नव्हती आणि मोठे मालक पण. पण मी आत्तीला समजावलं आणि तिला सांगितलं, मोठ्या मालकांना असं असं समजाव. तू जसं मला सांगितलं ना, मी एकदम तशी बोलले. आत्तीला पण तुझ्या लग्नाची लय आशा लागली होती. मोडीशिरे म्हणते, आशा लागली होती म्हणजे आता नाही होणार का? दुर्गी म्हणते, तसं नाही ग ताई, आता लग्न होईलच. तेवढ्या तिराचा फोन येतो. मोडीशिरे म्हणते, हां इराबाई बोला. ती मॅडम ऑल क्लिअर. मोडीशिरे म्हणते, एकदम झकास काम केलं. ते आता ड्रायव्हरला फोन करून म्हणते, अधिपतीसनी घेऊन जा आणि एकट्यालाच वापस आणा. दुर्गी म्हणते, ताई त्या मास्तरडीने तुझं लग्न होऊ दिलं असतं तर तू आज मोठ्या मालकांची बायको असती. पण ती ऐनवेळेस आली आणि सगळा पचका केला. ताई तू एक काम कर, तिने तुझा संसार होऊ दिला नाही, तू तिचा संसार मोड. मोणीश्वरी म्हणते, मी सुनबाईसनी पहिल्या दिवशीच बोलले होते की मी तुमचा संसार कधीच होऊ देणार नाही. हात करत म्हणते, सुनबाई मी तुम्हाला शिकवीन चांगलाच धडा. दुर्गी म्हणते, ताई ती धडा तर शिकाना. मोडेश्वरी म्हणते, दुर्गे ती नाही नाही ताई, तुझ्याकडं अक्कल आहे आणि तिच्याकडे शिक्षण. शिक्षणापेक्षा अक्कल महत्त्वाची ना. पण अक्षरा येणार म्हटल्यावर भुवनेश्वरी जाम घाबरते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.